मर्दानी आव्हानं द्यायची असतात. मला रस्त्यानं येऊन दाखवा म्हणाले, पण रस्ता तर दुरुस्त करा आधी, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर पलटवार केला. पक्ष फोडण्यावरून शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. पक्ष उभं करायला अक्कल कष्ट लागतात, पक्ष फोडायला लागत नाही, असा टोला शरद पवारांनी लगावला. ते अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमधील प्रचार सभेतून बोलत होते. अजित पवारांच्या भाषणावेळी उपस्थितांनी अजितदादा तुम आगे बढ़ो अशा घोषणा दिल्या. दरम्यान या घोषणेनंतर तू बटन दाब मी आगे बढ़तो असं उत्तर दिल्यावर सभेत एकच हशा पिकला. मोदींनी सगळीकडे जाऊन सांगितलं 400 खासदार निवडून द्या. कशासाठी? तर संविधानात बदल करण्यासाठी. पण तुम्ही आम्हाला मोठं मतदान केलं, असं म्हणत शरद पवारांनी मोदींवर निशाणा साधला. जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार होते, याचा साक्षीदार मी आहे, असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीमुल्ला यांनी केलाय. आव्हाड पवारांना एक सांगायचे आणि मागून दुसरं करायचे, असंही मुल्ला म्हणाले. विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाज भाजप आणि महायुतीला मतदान करणार असल्याची घोषणा लक्ष्मण हाके यांनी केली आहे. तुतारीला मतदान करणार नाही, कारण शरद पवारांनी जरांगेंना पाठिंबा दिला असून जरांगे त्यांच्या जोरावर आम्हाला विरोधी करत असल्याचा हल्लाबोल हाकेंनी केला आहे. मवियाचा सुपडा साफ होणार असं विधान अमित शहांनी केलंय. मोदींच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार होणार हे निश्चित असल्याचं म्हणत शहांनी मवियाला डिवचलं. नांदेड जिल्ह्यातील मुखेड मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा झाली. यावेळी फडणवीसांनी मतदारांना भावनिक साथ घातली. तुषार राठोड यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं तर मी त्यांना मंत्री बनवून पाठवेन, असं आश्वासन फडणवीसांनी दिलं. महाराष्ट्रावर भिकेच्या करवंट्या घ्यायची वेळ भाजपनं आणली आहे, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली. फडणवीस महाराष्ट्राचं मीठ खातात आणि गुजरातचे गुण गातात, असा टोला राऊतांनी लगावला. चंद्रपूर जिल्ह्यातील शक्तीनगरच्या सभेतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं राज्यघटना बदलणार असा अपप्रचार केला. मात्र काँग्रेसचा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, अशा शब्दात गडकरींनी काँग्रेसवर निशाणा साधला. चंद्रपूरच्या वरोरा भद्रावती मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडेंच्या प्रचारासाठी सचिन पायलट मैदानात उतरले. यावेळी काँग्रेसनं आरक्षण आणि संविधान वाचवलं असं विधान त्यांनी केलं. लाडकी बहीण योजना महाविकास आघाडीच्या जिव्हारी लागली, अशी टीका अमोल मिटकरींनी केली. तसंच 23 तारखेला राज्यात महायुतीचं विठोबाचं राज्य येईल, असाही विश्वास मिटकरींनी व्यक्त केला. लोकसभेत माझा 6000 मतांनी पराभव झाला, त्यामुळे 6 लोकांनी माझ्यासाठी जीव दिला. त्यांना आदरांजली म्हणून जातीपातीच्या कात्रीतून त्यांना वाचवून विकासाच्या सिंहासनावर प्रत्येकाला बसवायचं आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण उद्या तापणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंच्या एकाच दिवशी संभाजीनगरात सभा होणार आहेत. या सभांची जोरदार तयारी सुरू असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. अंकुश राक्षे यांनी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते पाटलांना पाठिंबा जाहीर केला. मोहितेंच्या प्रचार सभेत जाहीर भाषणातून त्यांनी पाठिंबा जाहीर केला. नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघाचे मवियाच्या उबाठाचे उमेदवार मनोहर मडवी यांच्या पत्रकार परिषदेत अनिकेत म्हात्रे हजर होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसच्या युवक प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण नाना पटोलेंनी मनधरणी केल्यानं ते मडवींसाठी मैदानात उतरले. शेतकरी कामगार पक्षाच्या अलिबागच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रचार केला, त्यामुळे आचारसंहिता भंग केल्याच्या आरोपात चित्रलेखा पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
चांदीवाल आयोगाचा अहवाल अत्यंत धक्कादायक आहे। चांदीवाल यांनी अनिल देशमुखांना कुठलीही क्लीन चिट दिली नसल्याचं स्पष्ट केलंय। तसंच हा अहवाल उद्धव ठाकरे यांचं सरकार असतानाच आला आहे, मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही असा आरोप फडणवीसांनी केला आहे। महाडचे शिवसेनेचे उमेदवार भरत गोगावले अपघातग्रस्ताच्या मदतीला धावून गेले। गोगावले महाडमधून प्रचारासाठी निघाले होते। वाटेत दुचाकीस्वाराचा अपघात झाल्याचं दिसताच त्यांनी ताफा थांबवला। अपघातग्रस्त तरुणाची विचारपूस केली। आपल्या ताफ्यातील एका वाहनातून उपचाराकरता त्याला रुग्णालयात रवाना करण्यात आलं। पुण्यातील कसबा पेठेत एका एमपीएससी आंदोलक तरुण चक्क ट्रम्पेटचं चिन्ह घेऊन विधानसभेच्या मैदानात उतरलेला आहे। विशेष म्हणजे तो दारोदारी चक्क पिपाणी वाजवत मतदारांना निवडून देण्याचं आवाहन करतो आहे। नागपूरच्या नरखेडमधील हेलिपॅडवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बॅग तपासण्यात आली। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं फडणवीसांच्या सामानाची तपासणी केली। प्रत्येकाच्या बॅगा तपासल्या जातात, फक्त काही लोकांना त्याचं भांडवल करायची सवय असते असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला। आपण मोठे म्हणून अपमान करण्याचा अधिकार आपल्याला नाही असंही फडणवीस म्हणाले। पाटण तालुक्यातील हेळवाक इथं निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं शिवसेनेचे उमेदवार शंभूराज देसाई यांच्या गाडीची तपासणी केली। मतदारांच्या भेटीगाठीवेळी कोयना विभागातील हेळवाक इथं देसाईंच्या ताफ्यातील सगळी वाहनं तपासण्यात आली। लातूर विमानतळावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून बॅगची तपासणी झाली। पियुष गोयल भाजप उमेदवार अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रचाराकरता लातूरात आले होते। आम्ही फकीर लोक, आमच्या बॅगा काय तपासणार असं नाना पटोलेंनी म्हटलंय। तर अमित शहा, मोदी, फडणवीस, शिंदे यांच्या बॅगा अचानक तपासल्या तर पैशांच्या बॅगा मिळतील अशी टीका पटोलेंनी केली। निवडणुकीच्या काळात बॅगांची तपासणी करण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही, तो अधिकार निवडणूक अधिकाऱ्यांना आहे असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले। आमच्याही बॅगांची तपासणी झाली आहे, त्यामुळे यावरून उद्धव ठाकरेंनी राजकारण करण्याची गरज नाही असं रामदास आठवले म्हणाले। वर्ध्याच्या अंजी इथं भाजप उमेदवार राजेश बकाने यांच्या प्रचारार्थ चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा पार पडली। यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि नाना पटोलेंवर निशाणा साधला। काँग्रेस पक्ष विचित्र पक्ष आहे अशा शब्दात त्यांनी राहुल गांधी आणि पटोलेंना टोला हाणला। हे राहुल गांधीला विचित्र सवय आहे, हे अमेरिकेत बोलतात। राहुल गांधी म्हणतात आरक्षण नको, पण मोदीजी म्हणतात जोपर्यंत या देशामध्ये भारतीय जनता पार्टी आहे तोपर्यंत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण हे कायम राहील, कोणी हटवणार नाही, हे आरक्षण कायम राहील। शिर्डी इथं मवियाच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली। या सभेतून घोगरेंचा विजय निश्चित आहे असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला। यावेळी नोटीस आल्याचं सांगत प्रभावती घोगरे आणि आपल्या भाषणावर बंदी येण्याची शक्यता असल्याचं थोरात म्हणाले। भाषणाला बंदी घातली तरी लढाई सुरूच राहील असा इशारा त्यांनी दिला। शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांच्या प्रचारात अभिनेते भाऊ कदमांनी चांगलीच फटकेबाजी केली। शिरूरमध्ये अशोक पवारांनी स्वतःचे बॅनर काढून शरद पवारांचे बॅनर लावले, यावरून भाऊ कदमांनी फटकेबाजी केली। मला सर्दी झाली होती, डोकं जड झालं होतं, कान जड झाले होते, जडजड वाटत होतं। मी डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरांना म्हटलं डॉक्टर साहेब मला खूप सर्दी आणि हे होत आहे, काय करू? तर डॉक्टर म्हणला वाफ घ्या, वाफ। कान बसले होते माझे, मी ऐकलं हाफ घ्या। तुम्ही काही घ्या पण घड्याळाला निवडून द्या। नांदेडच्या मुखेड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बालाजी खतगावकर यांनी भाजप आमदार तुषार राठोड यांच्याबद्दल अपशब्द वापरले। त्याचा आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रचार सभेतून समाचार घेतला। फडणवीसांनी आपल्या भाषणातून बैलगाडी आणि कुत्र्याची गोष्ट सांगितली।
आणि विधानसभेमध्ये तर मी तुम्हाला सांगण्याकरता आलोय, तुम्ही मला आमदार द्या, मी त्याला आमदार ठेवणार नाही, मी मंत्री वापस पाठवीन. पण माझी एक शर्त आहे, तुषार निवडून येणार मला माहितीच आहे, नुसता निवडून आला तर मंत्री बनवत नाही. तुम्ही जर हायएस्ट लीड निवडून दिलं तर मंत्री बनवून वापस पाठवेल. ज्यांची कवडीचीही लायकी नाही असे नेते भाजपमध्ये महत्त्वाच्या पदावर आहेत, अशी बोचरी टीका प्रहारच्या बच्चू कडूंनी दिली. तसंच राणा दाम्पत्यानं अमरावतीत भाजपला संपवले, जुनी भाजप आता कुठे राहिलीच नाहीये, अशी टीका बच्चू कडूंनी केली. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार शांताराम मोरे आणि मवियातील ठाकरे गटाचे उमेदवार महादेव घाटळ यांच्यात लढत रंगते आहे. दरम्यान महादेव घाटाळ यांनी ग्रामीण भागातील दापोडे, मणकुली, पिंपळास या गावातील क्रिकेट मैदानात उतरून खेळाडूंच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधला. तुम्ही बघितलं या ठिकाणी चौकार षटकार मारले, तसेच आम्ही राजकीय क्षेत्रामधले राजकारणामध्ये देखील या ठिकाणी ज्या गद्दारांनी गद्दारी केलेलं आहे त्या गद्दारांना षटकार चौकार मारून हद्दपार करू